नवऱ्याने घेऊन आले इथं जत्रा आहे म्हणून जत्रा गाव गेलं जत्रत पाळणं खेळणं खेळायला भेळपुरी खायला आम्हाला बसवलं इथं शान काढायला आणि ह्या नंदा असल्या आल्या त्या आमच्या आईचं बसून खायला नुसतं काम करायला नको काय नको एखाद टाइम जरा काम करू लागलं हो नंदाला तर वहिनीला तर काय बिघडते का ह्यांचं नुसतं येऊन बसून खाया पाहिजे ह्यांना चला आलोय आम्ही आमच्या जत्रेला आम्ही काय तिथं बी करायचं आणि इथं बी करायचं काय मग इथं जरा केलं पण तिथं पण लय काम असतात आम्हाला मग इथं काय जरा केलं तर काय बिघडते 4 दिवस विश्रांतीसाठी आम्ही येतो इथं तुमचं करायला आम्ही काय तिथं कोण आलोय? सगळ्यांनी केलं कंटाळा येतोय आम्हाला चालत नाही का कारण कंटाळा येतोय म्हणून आम्ही 4 दिवस इथे येतोय मग आम्ही तुमचं आणि आम्ही करायचं. तुम्हालाच कटाळा आहे आम्हाला कटाळा नाही का आम्ही कुठे जायचं आम्हाला कवा माहेरला सोडून माहितीये का तुम्ही बी जायचं 4 दिवस माहेरला माहेरला जायला टाइम नवऱ्याला घेऊन जायला लावायचं जरा. ह्यांच्या लेकी बाळा सुना सगळ्या ह्यांच्या सांभाळावा आणि वर ह्यांना जाताना आणि कपडा घ्या लत्ता घ्या डाग घ्यायला नको का आमचं बी आहे की इथं होय हाय की आमचं बी आहे रानमाळ आहे आमचं आम्हाला काय नाही काय मग आमचा संसार नाही काय सगळं तुम्हालाच करावं काय करायला पाहिजे की मग नंदासने केल्यावर काय कमी होते होय नंदाने केल्यावर मस्त मिळते होतंय की नंदासने केल्यावर होय मिळतंय खरं नंदाने बी जरा येऊन जरा तर वहिनीचे जरा तर मया सकाळपासून बसलायचं तिथं सकाळच्या हात चालू आहे माझ्या अजून पोटात आण नाही मग आता कंटाळा आलाय आम्हाला म्हणून आम्ही बसलोय काय करायचं आम्ही बी जातो की माहेरला आम्हाला बी आहे की माहेर आम्ही बी तिथं पटा कामावरून मग बसतोय बाय आम्हाला नाही बाय असली आम्ही तर निवांत बसतोय आम्हाला कंटाळा आला की आम्ही बसून टाकतोय आम्ही काय कामं बिमं करत नाही घेतायसा की बोलून दाखवतायसा आमच्या मुलासनी काय घेतायसा काय मुलासनी घेत नाहीसा काय नाहीसा एक फडकं घेतायसा तर 3दा बोलून दाखवत आमच्या पोरांना वर्षात एक फडकं मिळणार आम्हाला बी एक बी फडकं आम्हाला वर्षात मिळत नाही एवढं आम्हाला काम करून नुसतं यांचं कामच करायचं आहे दुसरं काय नाही तुमच्या आई बापाच्यात आणत नाही सकाळी तुम्ही मग आम्ही आमच्या आई बापाच्यात नाही काय आमच्या आई बापाकडे आम्हाला सोडतच नाही यांचं कामच संपत नाही जायचं मग इष्टीनं कामच संपत नाही इष्टीन काय माझा भाऊ मस्त न्याय येतोय की मग जायचं करायची काम राहिलं राहू दे आता आम्ही आलो नाही तसंच यायचं ह्यांची कामं संपत नाहीत ह्यांची एक झाली की एक जत्रा एक झाली की एक कोत्रा एक झाली की ह्या देवाचं बोकाड त्या देवाचं बोकाड आता आमची पण नणंद निवांत बसत्या मग आम्ही बी बसाई नको इथं आल्यावर आमची बी नणंद बेडवर झोपली पाहिजे झोपून टाकत्या होय तुमच्या नंदांचं तुमचा भाऊ तुमच्या नवऱ्यांचं तसं आहे म्हणतात नंदा बसत्या काय करत नाही आमची नणंद निवांत बसत्या जेवण ताट द्यायला लागते निवांत राहायचं दुसरं काय धंदा नाही ताट करून द्यायला लागते चहा शरबत पाणी सगळं आम्ही करतोय तिचे तुम्ही काय करताय आमचं आम्ही करतोय खातोय की जरा तर मदत करावं हे नाही काय कोणाचं तर निवांत झोपते एक झोपली तिथं एक आत्ता येऊन बसली गिराय ताटावर आणि एक येऊन लागले इथं माझ्या संग भांडाय पाहिजे की मग तुम्ही तसं म्हणतायचं मग भांडाय नको आम्ही काय झालं का रडायला मला दीदीनं मारले कुठल्या दीदीने मारले आत्तीच्या ह्या पोरांनी नुसतं पिस्तूल आणला ही नंदे का असली नुसतं फोन बघत बसल्या आणि पोरांनी नुसतं माझ्या पोरांना पिडून काढली मारली पाहुण्याची आहेत म्हणून समजून तर किती घ्यायची ह्या पोराची जावा की गप खेळा जावा तिकडं कुठे गेले का पप्पा थांब जरा पप्पांनाच विचारतो ही असली पद्धत आहे काय काम करू का या पोराची भांडणं सोडवत बसू सकाळ चालू ए चल रे आम्ही काय यायचं का नाही रे बाबा 4 दिवस तुमच्या वहिनीचे घाय कटकटच आहे ओ वय हो त्या काम करू का त्या पोराची भांडणं सोडवत बसू आता सोमूला मारले बघा त्या पोरगीनं ते तुमचं तुम्ही बघायचं काय आहे ते सोडवायचं माझ्या डोक्याला ताप काम करू का त्याची भांडणं सोडवत बसू आम्ही काय 4 दिवस येऊ का जाऊ रे बाबा सांगा मला कंटाळा आला मी 4 दिवस येतोय तुझ्या बायकोची कटकट चालू असत्या तुम्ही दोघं काय करायचं करून घ्या तुमचे भांडणं बघायला मी काय मोकळणार मी चालू मारले जत्रेला बस जो को ताप है रे बाबा बंद करा